पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत अंबाबाई मंदिरासह ज्योतिबा मंदिर इथं वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे। त्या निर्णयाचं स्वागत करत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांचा सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। पूर्ण पारंपरिक वेशामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अंबाबाई मंदिरात पुष्पवृष्टी करून भाविकांचं स्वागत करण्यात आलंय। आई अंबाबाईचं मंदिर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। हे मंदिर म्हणजे कोल्हापूरचा आत्माच समजला जातो। गेल्या 4 वर्षांपासून सकल हिंदू समाज या हिंदुत्ववादी संघटनेकडून आणि समस्त कोल्हापूरकरांकडून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी एक ठराविक ड्रेस कोड असावा अशी मागणी करण्यात येते। मंदिराचं पावित्र्य राखलं जावं यासाठी अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे न घालता भारतीय पारंपरिक वेशभूषेत मंदिरात दर्शनासाठी यावं हा यामागचा उद्देश आहे। देवस्थान समितीने वस्त्र संहितेच्या या घेतलेल्या निर्णयाबद्दल भाविकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय। देवस्थान समितीमार्फत अंबाबाई मंदिरासह ज्योतिबा मंदिर इथंही वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे। त्या निर्णयाचे स्वागत करत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांचा सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच पूर्ण पारंपरिक वेशामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागतही करण्यात आले। यावेळी बंडा साळुंखे, उदय भोसले, किशोर घाटगे, सुनील पाटील, अनिल चोरगे, निरंजन शिंदे, सिद्धार्थ कटकधोंड, मनोहर सौरभ, रुपाली साळोके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।